कोरोनामुळे आलेल्या संकटात मानसिक कोंडमारा झाला असेल, मनस्थिती थोडीशी ठीक नसेल, अभ्यास विसरला गेला असेल किंवा मध्येच आठवत नसेल, काळजी करू नका. उजळणी स्वरूपात 10वी अभ्यासमालेचा लाभ घ्या आणि यशस्वी व्हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी अभ्यासमालेमध्ये तुमचं स्वागत. आज आपण इतिहासचं 4थं प्रकरण बघणार आहोत, ज्या प्रकरणाचं नाव आहे कर्नाटकातून ब्रिटिश सत्तेला झालेला विरोध. इतिहासाच्या याच्या अगोदरच्या 3 प्रकरणांमध्ये इंग्रजांनी कशा पद्धतीनं साम्राज्य विस्तार केला आणि हा साम्राज्य विस्तार करत असताना आपल्या देशामध्ये त्यांनी केलेले कायदे याचा संदर्भ तुम्ही बघितलेला आहात. आता या ठिकाणी थोडंसं या प्रकरणाचा संदर्भ वेगळा आहे. खरं तर ब्रिटिशांना कर्नाटकातून झालेला विरोध या प्रकरणाच्या संदर्भात बोलायचं झालं तर इथेही इंग्रजांच्या बरोबरचा पहिला संघर्ष एक आहे, जो साम्राज्य विस्ताराला अनुरूप आहे. म्हणजे साधारण इंग्रज आणि फ्रेंच यांच्या संघर्षापासून जो साम्राज्य विस्तार इंग्रजांनी सुरू केला, की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा इंग्रज फ्रेंच संघर्ष झाला, त्याच्यानंतर म्हैसूर प्रांतामध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्याबरोबर संघर्ष झाला, त्याच्यानंतर मराठ्यांच्या बरोबर संघर्ष झाला 1818 पर्यंत, आणि त्याच्यानंतर मग शीख प्रांतामध्ये संघर्ष झाला जो 1835 पर्यंत झाला. तर हा जो साम्राज्य विस्ताराचा संघर्ष आहे त्याचा संदर्भ या प्रकरणामध्ये थोडक्यात दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग या प्रकरणामध्ये एकंदर या म्हैसूर प्रांतातील हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या संघर्षानंतर कुणी कुणी इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केला त्याचा एक थोडासा भाग शॉर्ट मध्ये या प्रकरणामध्ये दिलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे तसे 2 टप्पे आहेत. एक इंग्रजांच्या साम्राज्य विस्तार धोरणाच्या अनुषंगानं झालेला संघर्ष आणि इंग्रजांच्या शासन व्यवस्थेला विरोध करण्यासाठी झालेला संघर्ष, असे 2 संदर्भ या पाठामध्ये आहेत. तर सुरुवातीला आपण हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्याबरोबर झालेला संघर्ष याचा संदर्भ आपण बघू. तसं हे प्रकरण विस्तारानं बघितलं तर खूप मोठं आहे आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये संपवणं अशक्य आहे, पण आपण थोडक्यात या पाठाविषयी प्रश्नपत्रिकेला अनुरूप संदर्भ आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. तर या पाठामध्ये साधारण जर बघितलं तर 18व्या शतकातील सगळ्या घटना आणि 19व्या शतकातील 1857चं बंड असा इथपर्यंतचा भाग या ठिकाणी विस्तारलेला आपल्याला दिसतो. ज्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट की 18व्या शतकाला राजकीय समस्यांचं शतक म्हणून ओळखलं जातं. आता 18व्या शतकाला राजकीय समस्यांचं शतक म्हणून का ओळखलं जातं, तर याच्या पाठीमागे 2 कारणं महत्वाची आहेत, जी आपल्या देशामध्ये एकंदर अनेक उलटापालटी घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरलेले दिसतात. ज्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे 1707 औरंगजेबाचा मृत्यू. आणि औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील मोगल बादशाहीची सत्ता ही अनियंत्रित झालेली दिसते, की ज्याच्यामुळे असंख्य राजकीय प्रश्न आपल्या देशामध्ये निर्माण झाले. त्यामुळे 1707ला औरंगजेबाचा झालेला मृत्यू ही एक पहिली घटना 18व्या शतकातली. आणि याच कालखंडातली साधारण 1704 ची घटना जी आपल्या म्हैसूर प्रांतामध्ये घडली ती म्हणजे चिक्कदेवराय वडेयर यांचा मृत्यू झाला आणि वडेयर घराण्याचीही म्हैसूर प्रांतातली सत्ता ही अस्थिर बनलेली दिसते. त्यामुळे 18व्या शतकाच्या सुरुवातीलाच औरंगजेबाचा मृत्यू आणि चिक्कदेवराय वडेयरचा मृत्यू या 2 महत्वाच्या घटना झाल्या, की ज्याच्यामुळे आपल्या देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. आणि म्हणून मग इथे 18व्या शतकाला राजकीय समस्यांचं कालखंड म्हणून ओळखलेला आपल्याला दिसतो. तर याच वडेयर घराण्यातील चिक्कदेवराय वडेयरचा मृत्यू झाल्यानंतर म्हैसूर प्रांतामध्ये अस्थिर राजकारण निर्माण झालं, ज्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेतला हैदर अलीनं. आणि याच वडेयर घराण्यातला एक साधा शिपाई म्हणून असलेला हैदर अली पुढे जाऊन नवाब या पदापर्यंत त्यानं आपली पदोन्नती घडवून आणली आणि नवाब म्हणून प्रसिद्धीला आल्यानंतर त्यानं मात्र आपल्या साम्राज्य विस्ताराचं धोरण चालू ठेवलं, की ज्यामुळे म्हैसूर प्रांतामध्ये संघर्ष झाला. आणि याच संघर्षाला मग इथे ब्रिटिशांना कर्नाटकातून झालेला विरोध हा संदर्भ आपल्याला लागू पडताना दिसतो. तर पहिल्यांदा आपण हा टप्पा बघू की साधारण हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी कशा पद्धतीनं इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केला. तर साधारण 1767 ते 1799 असा कालखंड या ठिकाणी 22 वर्षाचा, की ज्या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये हा संघर्ष वाढलेला आपल्याला आहे. तर 1767 ते 1769 या कालखंडामध्ये पहिला संघर्ष झाला हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये. तर या ठिकाणी 1767 ते 1769 या कालखंडामध्ये संघर्ष होत असताना
पहिल्यांदा एक महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आपल्या ब्रिटिश साम्राज्य विस्ताराला शह देण्याचा प्रयत्न हैदर अलीनं सुरू केला. पण याच्यामध्ये एक महत्वाचं तत्व आहे की एका बाजूला हैदर अली साम्राज्य विस्तार घडवून आणत असताना याच कालखंडामध्ये बलिष्ठ बनलेले मराठे आणि निजाम या दोघांना मात्र हैदर अलीच्या साम्राज्य विस्ताराचा भाग किंवा त्याचा साम्राज्य विस्तार जो होत होता तो खटकला, ज्यामुळे मराठे आणि निजाम हे सुद्धा हैदर अलीच्या विरोधात उभं राहिलेले दिसतात. पण या ठिकाणी हैदर अली हा महत्वाकांक्षी आणि चतुर राजकारणी होता की ज्याच्यामुळे आपल्याला जो स्वकीयांचा विरोध होत आहे तो त्यानं ओळखला आणि निजाम आणि मराठे यांच्याबरोबर मित्रत्व करण्याचा प्रयत्न केला. आणि हे मित्रत्व इंग्रजांना खडकलं की ज्याच्यामुळे इंग्रजांना जर भारतामध्ये साम्राज्य विस्तार करायचा असेल किंवा दक्षिण भारतामध्ये साम्राज्य विस्तार करायचा असेल तर मराठे, निजाम आणि हैदर अली हे एकत्र येता कामा नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि इंग्रज याच्यामध्ये यशस्वी झाले. त्यांनी मराठे आणि निजाम हे हैदर अलीला मिळणार नाहीत याची खबरदारी घेतली की ज्याच्याचमुळे पुढे जाऊन इंग्रज आणि हैदर अली यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. तोच पहिलं अँग्लो मैसूर युद्ध म्हणून ओळखलं जातं 1767 ते 1769 अशा कालखंडामध्ये. तर या ठिकाणी ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्ताराला शह देण्याचा प्रयत्न हैदरनं केला, तर हैदरच्या साम्राज्य विस्ताराला शह देण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. आणि अशा अस्थिर राजकारणामधून हे पहिलं अँग्लो मैसूर युद्ध झालेलं दिसतं की ज्याच्यामध्ये 1767 साली हैदर अलीनं अर्काटवर आक्रमण केलं. आणि जे अर्काटवर आक्रमण केलं तेच आक्रमण म्हणजे पहिल्या अँग्लो मैसूर युद्धाचं कारण ठरलं. कारण अर्काटचा राजा आणि इंग्रज यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध होते, त्यामुळे अर्काटवर हैदरनं केलेलं आक्रमण हे इंग्रजांना खटकले की ज्याच्यामुळे या संघर्षाला सुरुवात झाली. आणि मग दक्षिण भारतामध्ये हा संघर्ष बऱ्यापैकी विस्तारला. आणि मग हैदरनं आपल्या मद्रास प्रांतापर्यंत इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केला. आणि मद्रास ही खरं तर इंग्रजांनी प्रतिराजधानी निर्माण केलेली होती, कारण एका बाजूला कलकत्तामध्ये त्यांनी किल्ला बांधलेला होता तर दुसरा मद्रासमध्ये सुद्धा त्यांनी किल्ला बांधलेला होता. आणि दक्षिण भारतामध्ये एक सैन्य दलाचं प्रशिक्षण निर्माण करणारं केंद्र त्यांनी स्थापन केलेलं होतं. आणि याच मद्रास प्रांतापर्यंत साम्राज्य विस्तार किंवा शह देण्याचा प्रयत्न हैदर अलीनं केला. आणि मद्रास प्रांतापर्यंत केलेली लढाई किंवा शह हा इंग्रजांना खडकला की ज्याच्यामुळे मग 1769 इंग्रजांनी असं मान्य केलं की आपण हैदर अली बरोबर तह घडवू आणि पहिलं अँग्लो मैसूर युद्ध थांबवू. त्यामुळे इथे 1769 साली मद्रासचा तह झाला आणि पहिल्या अँग्लो मैसूर युद्धाचा शेवट झाला. तर या ठिकाणी 2-3 घटना लक्षात ठेवायच्या आहेत की कारण काय झालं, कुठे मुख्य लढाई झाली आणि मग शह झाला किंवा तह कुठे झाला, अशा 3 गोष्टी या प्रश्नपत्रिकेला अनुरूप या पहिल्या युद्धाच्या लक्षात ठेवायचं. पहिलं, अर्काटवर केलेलं आक्रमण हे मूळ कारण की ज्याच्यामुळे इंग्रज आणि हैदर अली यांचा संघर्ष झाला. आणि मद्रास प्रांतापर्यंत दिलेला शह हा खरं तर इंग्रजांना खडकला की ज्याच्यामुळे मद्रास प्रांतामध्येच तह घडवून आणण्यात आला 1769 की ज्या तहात 2-3 अटी महत्वाच्या लक्षात ठेवायची की ज्याच्यामुळे पुढचं दुसरं अँग्लो मैसूर युद्ध झालेलं आहे. तर या ठिकाणी मद्रासच्या तहामध्ये असं ठरलं की एकमेकांनी एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत करायचे, ही मद्रासच्या तहातील पहिली अट होती. दुसरी अट होती की जर एकमेकांनी एकमेकांवर आक्रमण किंवा इतर राजांच्या बरोबर करार करायचे असतील तर त्याच्यामध्ये मध्यस्थ म्हणून एकमेकाला घ्यायचं. म्हणजे समजा हैदर अलीला इंग्रजांच्या शत्रूबरोबर किंवा मित्रत्वाबरोबर करार करायचा असेल तर इंग्रज हे मध्यस्थी म्हणून हवेच. आणि इंग्रजांना जर कुणी आक्रमण करत असेल तर हैदर अलीनं त्या ठिकाणी इंग्रजांना मदत करायची, असा दुसरा तह याच्यामध्ये ठरवण्यात आला किंवा दुसरी अट याच्यामध्ये होती. या 2 अटी पाळल्या गेल्या नाहीत की ज्याच्यामुळे दुसरं अँग्लो मैसूर युद्ध झालेलं आपल्याला दिसतं 1780 ते 1784 या कालखंडामध्ये. तर 1780 ते 1784 या कालखंडात दुसरं अँग्लो मैसूर युद्ध होत असताना मद्रासचा तह डोळ्यासमोर आणायचं. आता या ठिकाणी एक संदर्भ विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा की पहिलं अँग्लो मैसूर युद्ध ज्या तहामुळे थांबलं त्याच तहातील अटी मोडल्यामुळे दुसरं युद्ध घडलेलं आहे. तसंच दुसरं युद्ध ज्या तहामुळे थांबलं त्या तहातील अटी मोडल्यामुळे तिसरं युद्ध झालेलं आहे. त्यामुळे तहातील अटी लक्षात ठेवायच्या की जे पुढच्या युद्धाची कारणं आहेत. त्यामुळे दुसऱ्या अँग्लो मैसूर युद्धाला या ठिकाणी कारण ठरलेलं आहे ते मद्रासच्या तहातील अटी इंग्रजांनी पाळल्या नाहीत म्हणून. त्यामुळे इथे 1780 ते 1784 या कालखंडामध्ये दुसरं अँग्लो मैसूर युद्ध झालं आणि याला कारण आहे मद्रासच्या तहातील अटी. आता याच्यामध्ये अट काय होती तर
एकमेकांनी एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत करायचे आणि एकमेकांवरती जर कुणी आक्रमण केलं तर एकमेकाने एकमेकाला मदत करायची. म्हणजे हैदरवर जर कुणी आक्रमण केलं तर इंग्रजांनी मदत करायची, इंग्रजांवर जर कुणी आक्रमण केलं तर हैदरनी इंग्रजांना मदत करायची. आणि ही जी दुसरी अट आहे हीच खरं तर पाळली गेली नाही. कारण साधारण 1779च्या आसपास मराठ्यांचा पेशवा माधवराव यानं आपल्या म्हैसूर प्रांतामध्ये आक्रमण केलं चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याच्या अनुषंगानं. कारण मोगलांच्याकडून मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळालेले होते की ज्या अधिकाराचा वापर मराठे करत होते. आणि या चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकाराखातरच माधवराव पेशव्यांनी म्हैसूर प्रांतावरती आक्रमण केलं. आता या आक्रमणामध्ये इंग्रजांनी हैदर अलीला मदत करणं गरजेचं होतं, कारण मद्रासच्या तहामध्ये तसं ठरलेलं होतं. पण या ठिकाणी मराठे आणि हैदर यांच्यामध्ये चाललेल्या संघर्षामध्ये ब्रिटिश तटस्थ राहिले, ज्याचा राग हैदरला आला आणि ज्यामुळे हे दुसरं अँग्लो मैसूर युद्ध 1780 ला सुरू झालं. त्यामुळे मद्रासच्या तहातील अट इंग्रजांनी पाळली नाही, ज्यामुळे दुसरं युद्ध झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी जे युद्ध झालं की ज्याच्यामध्ये पहिलं कारण आहे ते मराठ्यांनी म्हैसूर प्रांतावर किंवा म्हैसूर प्रांतातील श्रीरंगपट्टणवर आक्रमण केलं आणि दुसरं याचं कारण आहे ते म्हणजे फ्रेंचांच्या ताब्यातील माही या प्रांतावर इंग्रजांनी आक्रमण केलं. आता फ्रेंचांच्या ताब्यातील माहेवर इंग्रजांनी आक्रमण केलं आणि त्याचा या युद्धाशी काय संबंध, तर हैदर अली आणि फ्रेंच यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध होते. त्यामुळे फ्रेंच हे हैदरचे मित्र होते, म्हणून हैदरला राग आला की आपल्या मित्रावर इंग्रजांनी आक्रमण केलं, ज्यामुळे हा संघर्ष झाला. त्यामुळे श्रीरंगपट्टण मधला संघर्ष आणि माहे मधला संघर्ष या युद्धाचं मूळ कारण ठरलं आणि हा 4 वर्ष संघर्ष झाला. आणि साधारण 1781 मध्ये पोर्तोनोवो या ठिकाणी हैदर अलीचा पराभव इंग्रजांनी केला. पोर्तोनोवो या ठिकाणी पराभव झाल्यानंतर हैदर अली हा त्यानंतर आजारी पडला की ज्याच्यामध्ये एका असाध्य रोगानं हैदर अलीला जखडलं, ज्यामध्ये 1782 मध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला. 1782 ला हैदर अलीचा मृत्यू झाल्यानंतर मग ही चाललेली लढाई पुढे कोणी चालवली, तर हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान यानं हे उर्वरित युद्ध चालवलं. ज्या कालखंडामध्ये पोर्तोनोवो या ठिकाणी हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये संघर्ष चालू होता, याच कालखंडामध्ये आपल्या मलबार आणि कोकण किनारपट्टीमध्ये टिपू सुलतान इंग्रजांना शह देत होता. त्यामुळे मलबारची किंवा कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न टिपूनं चालू ठेवलेला होता. पण वडिलांच्या मृत्यूनंतर इथे टिपूला हे युद्ध पुढे चालू ठेवावं लागलं की ज्याच्यामध्ये मग कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न आपल्या या टिपूनं चालवला की ज्याच्यामध्ये मग टिपूने बऱ्यापैकी इंग्रजांना कोकण किनारपट्टीवरती शह दिला. आणि इथे मग 1784 ला मंगळूर प्रांतामध्ये इंग्रजांनी आणि टिपू सुलतानानं एकत्रित शह घडवून आणला किंवा तह घडवून आणला आणि त्याच 1784च्या मंगळूरच्या तहामुळे हे दुसरं अँग्लो मैसूर युद्ध थांबलं. आता 1784 ला मंगळूरचा तह झाला आणि दुसरं अँग्लो मैसूर युद्ध थांबलं. मग या मंगळूरच्या तहामध्ये नेमकं काय ठरलं, तर इथेही मद्रासच्या तहाप्रमाणेच अटी ठरल्या की टिपू सुलतान आणि इंग्रज यांनी एकमेकांचे जिंकलेले प्रदेश परत करायचे, एकमेकांवर आक्रमण जर झालं तर एकमेकांनी एकमेकाला मदत करायची. तिसरी गोष्ट याच्यामध्ये होती ती म्हणजे एकमेकांच्या शत्रूशी हात मिळवणी करायची नाही. म्हणजे टिपू सुलतानानं इंग्रजांच्या शत्रूबरोबर हात मिळवणी करायची नाही, तर इंग्रजांनी टिपूच्या शत्रूबरोबर हात मिळवणी करायची नाही, असा या ठिकाणी करार होता. आणि या करारानुसार मग हे दुसरं अँग्लो मैसूर युद्ध 1784 ला थांबलं. यानंतर साधारण 6 वर्ष इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यामध्ये संघर्ष झाला नाही. खरं तर इथे टिपू सुलतानाला माहित होतं की यदाकदाचित जर भविष्यात आपल्याला संघर्ष करायचा झाला तर तो इंग्रजांच्या बरोबरच करावा लागेल, आणि म्हणून पुढच्या 6 वर्षामध्ये त्यानं स्वतःची युद्धनीती प्रबळ करण्याचा प्रयत्न केला, शस्त्रास्त्र सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न केला की ज्या शस्त्रास्त्राच्या बळावरती पुढे त्यानं इंग्रजांच्या बरोबरच 1799 ला तिसरं अँग्लो मैसूर युद्ध लढवलेलं आपल्याला दिसतं. तर या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये अफगाणचा सरदार असेल, तुर्कस्तानचा सरदार असेल किंवा आपले फ्रेंच असेल यांच्याबरोबर मित्रत्व टिपून वाढवलं, आपलं प्रबळी लष्करी सामर्थ्य निर्माण केलं की ज्याचा राग आपल्या इंग्रजांनाही आला. आणि म्हणून पुढे जाऊन टिपू आणि इंग्रज यांच्यामध्ये तिसरं अँग्लो मैसूर युद्ध झालं, ते 1790 ते 1792 या कालखंडामध्ये. तर या तिसऱ्या
अँग्लो मैसूर युद्धाचं मूळ कारण कुठलं आहे तर त्रावणकोरचं संघर्ष किंवा त्रावणकोरचं राजकारण. कारण त्रावणकोरचा राजा आणि इंग्रज यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध होते आणि याच त्रावणकोरमध्ये टिपूनं आपल्या राजकीय हालचाली वाढविल्या की ज्याचा राग इंग्रजांना आला आणि त्यांनी मग टिपूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पण हे तिसरं अँग्लो मैसूर युद्ध जे आहे ते 2 वर्षामध्ये प्रबळ असं झालं की ज्याच्यामध्ये फ्रेंचांचाही अप्रत्यक्षरित्या संबंध होता आणि अफगाण आणि तुर्कस्तानच्या सरदारांचा सुद्धा अप्रत्यक्षरित्या संबंध असलेला आपल्याला दिसतो की ज्याच्यामध्ये इंग्रजांनी मंगलोरचा तह मोडला आणि टिपूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये या संघर्षात मराठे आणि निजाम हे इंग्रजांच्या बाजूने राहिले. कारण या कालखंडामध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस हा इंग्रजांचा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला होता की ज्या लॉर्ड कॉर्नवॉलिसनं मराठे आणि निजाम या दोघांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ज्याच्यामुळे इथे मराठे आणि निजाम हे इंग्रजांच्या बाजूने राहिले तर फ्रेंच हे टिपूच्या बाजूने राहिले. पण इथे जर मराठे आणि निजामांनी जर टिपूला मदत केली असती तर यदा कदाचित या तिसऱ्या अँग्लो मैसूर युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झाला असता. पण 1792 पर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निकराची लढाई झाली, तुंबळ युद्ध झालं की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हानी इंग्रजांची झाली. पण इथे 1792ला टिपू सुलतानानं शरणागती स्वीकारली आणि 1792ला श्रीरंगपट्टण या ठिकाणी युद्ध थांबलं आणि श्रीरंगपट्टणचा तह झाला 1792ला. तर हा तह हा अपमानजनक तह मानला जातो टिपूच्या बाबतीत. कारण टिपूवरती खूप कडक अटी या ठिकाणी लादण्यात आल्या. कारण या संघर्षामध्ये टिपूनं अनावधानाने हा संघर्ष ओढवलेला होता, त्यामुळे मूळ कारण टिपूचंच होतं, त्यामुळे याच्यावरती टिपूवरती जास्त बंधनं घालण्यात आली. तर पहिली गोष्ट, टिपूचं अर्ध राज्य इंग्रजांनी ताब्यात घेतलं. जे अर्ध राज्य घेतलं त्याच्या परत 3 वाटण्या केल्या. मराठ्यांना काही भाग दिला, निजामाला काही भाग दिला आणि काही भाग स्वतःकडे घेतला. त्यामुळे इथे टिपूचं अर्ध राज्य इंग्रजांनी ताब्यात घेतलं. दुसरी गोष्ट, तिसऱ्या अँग्लो मैसूर युद्धामध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे सुद्धा टिपूनी भरून देणं गरजेचं होतं आणि ती रक्कम जवळजवळ 3 कोटी रुपये होती. तर 3 कोटी रुपये नुकसान भरपाई टिपूनं इंग्रजांना द्यायची आणि जोपर्यंत 3 कोटी रुपये आर्थिक नुकसान भरपाई टिपू इंग्रजांना देत नाही तोपर्यंत टिपूची दोन्ही मुलं इंग्रजांकडे ओलीस राहतील, असं या ठिकाणी या श्रीरंगपट्टणच्या तहामध्ये ठरवण्यात आलं. आता हा तसा तह अपमानजनक होता, कारण पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत स्वतःची मुलं इंग्रजांच्या ताब्यात ठेवायची आणि हे टिपूला कुठेतरी खटकलं. पण पुढच्या कालखंडामध्ये श्रीरंगपट्टणच्या तहामध्ये जे काही ठरलं होतं त्या अटी त्यानं मान्य केल्या. अर्धराज्य इंग्रजांना दिलं, 3 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आणि पुढे मात्र आपली राजकीय रणनीती मात्र त्यानं चालू ठेवली आणि या पुढे जाऊन जवळजवळ 7 वर्ष त्यानं इंग्रजांच्या बरोबरचा संघर्ष करण्यासाठी म्हणूनची पूर्वतयारी केलेली आपल्याला दिसते. कारण 1799 साली चौथं अँग्लो मैसूर युद्ध झालं, जे शेवटचं युद्ध म्हणून ओळखलं जातं मैसूर प्रांतातलं, की ज्याच्यामुळे मैसूर प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आपल्याला दिसतो. तर साधारण 1799 पर्यंत टिपूनं इंग्रजांच्या बरोबर लढण्यासाठी पूर्वतयारी केली. मग फ्रेंचांच्या बरोबर संगनमत साधून स्वतःचं आरमारी दळ प्रबळ केलं. इतर स्वकीय राजे जे काही आपल्याला मदत करतील ती घेण्याचा प्रयत्न केला. परकीयांची मदत घेतली आणि स्वतःचं लष्करी सामर्थ्य प्रबळ केलं आणि 1799ला इंग्रजांच्या बरोबर युद्ध सुरू केलं. तेच 1799चं युद्ध म्हणजे चौथं अँग्लो मैसूर युद्ध. पण या 1799च्या संघर्षामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे 1798 साली इंग्रजांचा गव्हर्नर जनरल बदलला, ज्याला आपण लॉर्ड वेलस्ली असं म्हणतो. तर लॉर्ड वेलस्ली हा 1798 साली भारतात आला, ज्यानं आल्याबरोबरच साम्राज्य विस्तार घडवून आणण्यासाठी सहाय्यक सैन्य पद्धत अंमलात आणलेली होती आणि ज्या सहाय्यक सैन्य पद्धतीमुळेच खरं तर ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार भारतात झालेला आपल्याला दिसतो. तर या सहाय्यक सैन्य पद्धत अप्रत्यक्षरित्या टिपूवर लादण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यापेक्षाही कडक अटी टिपूवर लादण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला की ज्या कडक बंधनांमुळे किंवा कडक अटीमुळे टिपू इंग्रजांच्या विरोधात उभं राहिला. यदा कदाचित लॉर्ड वेलस्लीनं जर कठोर नियम टिपूवर लादले नसते तर हा संघर्ष झाला नसता. पण लॉर्ड वेलस्लीच्या कडक धोरणामुळे, कडक अटींमुळे या ठिकाणी चौथं अँग्लो मैसूर युद्ध 1799ला झालं की ज्या संघर्षामध्ये टिपूनं स्वतःच्या सैन्याला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आणि या संघर्षामध्ये मात्र रणांगणावरतीच टिपूचा मृत्यू झाला आणि
या चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धाचा शेवट झाला 1799ला, ज्यामध्ये पण रणांगणावरती जे शौर्य टिपूनं दाखवलं की ज्यामुळेच टिपू सुलतानाला म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखलं जातं. पण 1799ला इंग्रजांनी टिपूला ठार मारलं आणि म्हैसूर प्रांत आपल्या ताब्यामध्ये घेतला. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हैसूर प्रांत आपल्या ताब्यात घेतल्यानंतर म्हैसूरची सत्ता मात्र त्यांनी वडेर घराण्याचा तिसरा कृष्णराज याच्याकडे दिली आणि स्वतः महसूल वसुलीचं धोरण त्यांनी आपल्याकडे ठेवलं दिसतं. कारण वडेर घराण्यातील त्या राजाला मग सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारायला भाग पडले आणि तो वडेर राजा हा इंग्रजांच्या पूर्णपणे अधीन राहिलेला दिसतो. तर असा पहिला टप्पा या प्रकरणातला इंग्रज आणि म्हैसूर या संघर्षातला आहे. तर इथे लक्षात ठेवायचं की 1767 ते 69 पहिलं युद्ध झालेलं आहे, 1780 ते 84 दुसरं युद्ध झालेलं आहे, 1790 ते 1792 तिसरं युद्ध झालेलं आहे आणि 1799ला चौथं युद्ध झालेलं आहे. अशा 4 लढाया या ठिकाणी हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या बरोबर लढलेल्या आपल्याला दिसतात. यानंतर या पाठातला दुसरा टप्पा आहे तो जे आपल्या कर्नाटकातील इतर असे मध्यमवर्गीय नेते आहेत की ज्यांनी इंग्रजांना शोध देण्याचा प्रयत्न केला. तर आपण हा थोडक्यात भाग बघू. तर इथे एक 5-6 महत्वाचे नेते आहेत की ज्यांनी इंग्रजांना शोध देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीलाच या ठिकाणी सांगतो की हा संघर्ष का झाला. खरं तर इथं जमीनदार वतनदार यांच्याकडून केलं जाणारं शेतकऱ्यांचं शोषण हा त्याच्यातला एक भाग आहे. त्यानंतर इंग्रजांनी सर्वसामान्य लोकांचं चालवलेलं शोषण किंवा सर्वसामान्य लोकांवरती लादलेले अनियंत्रित कर किंवा जबरदस्तीचे कर, ज्यामुळे या ठिकाणी कर्नाटकामध्ये इंग्रजांना शह देण्याचा किंवा त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न काही मध्यमवर्गीय नेत्यांनी केलेला आपल्याला दिसतो. की ज्याच्यामध्ये पहिला संघर्ष केला तो धोंडिया वाघ यानं. तर हैदर अलीच्या सैन्यामधलाच धोंडिया वाघ एक सैनिक होता. पण हैदर अली आणि टिपू सुलतान यांच्या मृत्यूनंतर धोंडिया वाघ यानं स्वतःचं सैन्य दल निर्माण केलं आणि जी राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम त्याच्यामध्ये होतं, ज्याच्यामुळे त्यानं इंग्रजांना शह देण्याचा प्रयत्न केला. आणि या शहामध्ये मात्र धोंडिया वाघला अपयश आलं आणि कोनगल या ठिकाणी धोंडिया वाघला इंग्रजांनी ठार मारलं. पण एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला धोंडिया वाघ यानं इंग्रजांच्या अनियंत्रित राजसत्ते विरोधात बंड करून या ठिकाणी एक वेगळं नेतृत्व कर्नाटकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यामुळे ब्रिटिशांच्या विरोधातल्या बंडखोरांमध्ये धोंडिया वाघ याचं स्थान अमूल्य असलेलं आपल्याला दिसतं की ज्याच्यामध्ये कोनगल या ठिकाणी त्याला ठार मारण्यात आलं. त्यानंतर दुसरं बंड झालं ते कित्तूर या आपल्या प्रांतामध्ये. तर 1824 या कालखंडामध्ये कित्तूरची राणी चन्नम्मा हिनं बंड केलं. तर राणी चन्नम्माचा पती शिवलिंग रुद्रसर्ज जो आजारी पडला आणि त्या आजारपणामध्येच या शिवलिंग रुद्रसर्ज याचा मृत्यू झाला. आणि शिवलिंग रुद्रसर्ज याचा मृत्यू झाल्यानंतर राणी चन्नम्मानं शिवलिंगप्पा नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. आणि जेव्हा दत्तक घेतलं त्याच कालखंडामध्ये आपल्या देशामध्ये दत्तक वारस नामंजूर धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न इंग्रजांनी चालू केलेला होता. त्यामुळे या दत्तक वारस नामंजूर धोरणानुसार राणी चन्नम्मानं दत्तक घेतलेल्या मुलाला या ठिकाणी वारसा हक्क मिळाला नाही. की ज्याच्यामध्ये धारवाडचे जिल्हाधिकारी थॅकरे यांनी या राणी चन्नम्माच्या दत्तक मुलाला वारसा हक्क नाकारला, ज्यामुळे राणी चन्नम्मानं इंग्रजांच्या विरोधात बंड केलं. पण या ठिकाणी इंग्रजांनी राणी चन्नम्मावरती प्रतिकार करून तिला अटक केली, तिला तुरुंगात ठेवलं आणि त्या तुरुंगामध्येच या राणी चन्नम्माचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. राणी चन्नम्माचा मृत्यू झाल्यानंतर राणी चन्नम्माचं बंड किंवा या कित्तूर संस्थानातलं बंड एका शेतकरी कुळात जन्माला आलेल्या संगोळी रायण्णा यानं ते पुढे चालवलेलं आपल्याला दिसतं. साधारण 1829-30 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये संगोळी रायण्णानं कित्तूर संस्थानामध्ये नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आणि राणी चन्नम्मा हिनं दत्तक घेतलेल्या शिवलिंगप्पाला वारसा हक्क मिळवून देण्यासाठी इंग्रजांबरोबर संघर्ष केला. पण इथे या संगोळी रायण्णाला सुद्धा अपयश आलं आणि 1831 मध्ये नंदगड या ठिकाणी आपल्या संगोळी रायण्णालाही फाशी देण्यात आली. आणि अशा पद्धतीनं 1824 साली कित्तूरमध्ये निर्माण झालेला संघर्ष 1831 मध्ये आपल्या संगोळी रायण्णाच्या फाशी नंतर या ठिकाणी संपुष्टात आलेला आपल्याला दिसतो. कित्तूर संस्थानाच्या बंडानंतर तिसरा संघर्ष झाला तो म्हणजे अमरसुळ्याचं बंड म्हणून जे ओळखलं जातं ते महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये तिघांचा संदर्भ आहे. स्वामी अपरंपार, त्यानंतर कल्याण स्वामी आणि पुट्ट बसप्पा, की ज्यांनी इंग्रजांच्या शोषित कर व्यवस्थेच्या विरोधात किंवा अन्यायकारक धोरणाविरोधात
शेतकऱ्यांचं केलं जाणारं शोषण, मग ते जमीनदार वतनदार किंवा आपले ब्रिटिश अधिकारी अशा अनेकांकडून केलं जाणारं सर्वसामान्यांचं शोषण, या शोषणाविरोधात या ठिकाणी कल्याण स्वामी, स्वामी अपरंपार आणि पुट्ट बसप्पा या तिघांनी केलेलं दिसतं. पण या ठिकाणी सुरुवातीच्याच कालखंडामध्ये स्वामी अपरंपार आणि कल्याण स्वामी या दोघांनाही इंग्रजांनी अटक केली आणि त्यांना ठार मारलं. आणि स्वामी अपरंपार आणि कल्याण स्वामी यांच्या मृत्यूनंतर पुट्ट बसप्पा यानं आपल्या अमरसुळ्यामध्ये शेतकरी लोकांना या ठिकाणी नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला की ज्याच्यामध्ये दोन महत्वाची तत्व आहेत. तंबाखूवरचा कर आणि मिठावरचा कर रद्द करण्यासाठी म्हणून या ठिकाणी हे बंड केलं की ज्याच्यामध्ये पुट्ट बसप्पाने यानं स्वतःलाच स्वामी अपरंपार किंवा कल्याण स्वामी असं भासवून किंवा ती प्रतिमा निर्माण करून सर्वसामान्य नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी अमरसुळा या प्रांतामध्ये सुद्धा पुट्ट बसप्पाला यश मिळालं नाही आणि इथे पुट्ट बसप्पा याच्या मृत्यूनंतर अमरसुळ्याचं बंड सुद्धा इंग्रजांनी यशस्वी केलेलं आपल्याला दिसतं. अमरसुळ्याच्या नंतर बंड झालं ते सुरपूर या ठिकाणी, जे व्यंकटप्पा नायक यानं केलं. हे सुद्धा जमीनदारांच्या शोषणाच्या विरोधात व्यंकटप्पा नायकनं केलेलं दिसतं. त्या ठिकाणी ते एकच संदर्भ लक्षात ठेवा की सुरपूर या बंडाचं नेतृत्व कुणी केलं होतं, तर ते व्यंकटप्पा नायक यानं केलेलं होतं. तसंच जमीनदारांच्या शोषणाविरोधात कोप्पळ या ठिकाणी जे बंड झालं ते वीरप्पा यानं बंड केलेलं होतं. त्यामुळे कोप्पळचं बंड हे वीरप्पाच्या नेतृत्वाखाली झालं, एवढा संदर्भ लक्षात ठेवा. आणि या पाठातला शेवटचा संघर्ष जो आहे तो 1857च्या बंडातला आहे आणि तो म्हणजे आपल्या हलगली प्रांतामध्ये झालेला बंड. तर हलगलीमध्ये बेरड लोकांनी हे बंड केलं. तर 1857च्या कालखंडामध्ये अनेक अनियंत्रित कायदे इंग्रजांनी निर्माण केले, ज्याच्यातला महत्वाचा कायदा म्हणजे विनापरवाना शस्त्रबंदी कायदा. तर आपल्या देशामध्ये इंग्रजांनी हा कायदा आणला की कुणाला जर शस्त्र वापरायचं असेल तर लायसन्स घ्यायची, परवाना घ्यायचा आणि मग ते शस्त्र वापरायचं. आणि इथे मग शस्त्रास्त्राच्या जोरावरती जीवन जगणाऱ्या बेरडां लोकांचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. तर या हलगलीच्या बेरड लोक जी दरोडी लुटमार याच व्यवसायामध्ये सरास होती, ज्यांना शस्त्र बाळगण्याचा म्हणजे पिढीजात संदर्भ होता की आता जर आपल्याला शस्त्र बाळगायचं असेल तर इंग्रजांच्या दरबारात जाऊन आपल्याला परवाना घ्यावा लागणार आणि मग शस्त्र बाळगावं लागणार. त्यामुळे इथे हलगलीच्या बेरड लोकांनी या विनापरवाना शस्त्रबंदी कायद्याच्या विरोधात बंड करण्याचा निर्णय घेतला आणि 1857 मध्ये हलगली प्रांतातील 500 बेरड लोक एकत्र आली आणि या 500 लोकांनी इंग्रजांच्या विरोधात या शस्त्रबंदी कायद्याच्या विरोधासाठी म्हणून बंड केलं. पण 1857च्या बंडामध्ये हलगलीच्या बेरड लोकांनी केलेलं बंड सुद्धा अपयशी ठरलं आणि इथे सुद्धा इंग्रज सरस ठरले. पण या ठिकाणी अशा पद्धतीने सर्वसामान्य नेत्यांनी राष्ट्रप्रेम जागृत करून किंवा ती राष्ट्रभक्ती सर्वसामान्य लोकांमध्ये प्रेरित करून इंग्रजांना या कर्नाटक प्रांतामध्ये शह देण्याचा प्रयत्न केला. पण इंग्रजांच्या साम्राज्य विस्तारामध्ये मात्र या सर्वसामान्य लोकांना सुद्धा यश मिळालं नाही. त्यामुळे असे थोडक्यात संदर्भ या पाठातले लक्षात ठेवा की जे तुम्हाला या पाठामध्ये किमान 2 ते 3 म्हणजे इथे 1 मार्काचा एक प्रश्न येऊ शकतो आणि 3 मार्काचे असे 4 मार्कांसाठी हे प्रकरण तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये महत्वाचं आहे. तर असा या प्रकरणाचा संदर्भ इथे संपलेला आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.